नमस्कार मित्रांनो, गणपतीसाठी यंदाच्या वर्षी आम्ही समुद्र मंथनाचा हलता देखावा सादर करणार आहोत। गणपती बसायला आता एक आठवडा राहिलेला आहे, पण आम्ही आमच्या देखाव्याचं प्रिपरेशन 2 महिन्या अगोदरपासूनच चालू केलेलं आहे। तर सगळे इंडिपेंडंट मॉड्यूल पहिले बनवून ठेवलेत। आता येणाऱ्या आठवड्यात हे सगळे मॉड्यूल असेंबल करून त्याचं फायनल टचअप आणि फिनिशिंग करायचं। तर तुम्हाला मी माझे सगळे इंडिपेंडंट एक मॉडेल दाखवतो। तर पहिलं मॉड्यूल आहे हे, याच्यात हे शंकर वर खाली आणण्यासाठी, शंकराची मूवमेंटसाठी, शंकर पर्वतातून बाहेर येतो त्याच्यासाठीची ही मूवमेंट आहे। नंतर पुढची आहे ती, या प्लेटवर आम्ही 14 रत्न दाखवणार आहोत। समुद्र मंथनात आलेली ही 14 रत्न याच्यावर दाखवली जाते। नंतर हे आहे विष्णूच्या मागचे चक्र। विष्णू पण आपल्याला आपल्या डेकोरेशनमध्ये दाखवायचं आहे। तर त्याच्या मागे हे चक्र फिरणार आहे आणि ते माउंटिंग त्याच्या दशावताराच्या चेहऱ्यासाठी। पुढची मोटर आहे ही, याच्यात आपलं हे ॲक्च्युली समुद्र मंथनाच्यासाठी पुढच्या मागच्या मूवमेंट आहेत त्याच्यासाठी हे वापरलं जाणार आहे। चॅनल पट्टीच्या थ्रू हे करता येतं। नंतर पुढचं मॉड्यूल आहे हे, एक मिस्ट मेकर आम्ही बनवलं, जो धूर येतो ना त्याच्यासाठी। तर हे असं आहे आणि याच्यातून असा धूर बाहेर येतो। हे एक मॉड्यूल आम्ही बनवलेलं आहे। आणि पुढच्या आहेत ह्या मूर्त्या, जवळजवळ तब्बल 20 मूर्त्या बनवल्या आहेत। हे फक्त देवांच्या मूर्त्या आहेत, त्याचं अजून फिनिशिंग इन प्रोग्रेसमध्ये आहे। नंतर समुद्र मंथन ज्याच्यावर झालं तो पर्वत, मंदाकिनी पर्वत, आणि त्याच्यावरचं ते कासव। सो या कासवाच्या आत आम्ही रेती टाकून बॉल बेरिंग फिट केली आहे। बॉल बेरिंगच्या खाली एक लाकडाची प्लेट आहे आणि त्याच्या खाली वीट आहे, तो विटेवर ह्याला माउंट केलेलं आहे। आणि पुढची गोष्ट म्हणजे आता हे इलेक्ट्रॉनिकचं आयटम आहे। याच्यामध्ये हे 8 चॅनल रिले सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये आर्डिनो आहे। सो ह्याचं आम्ही सगळं प्रोग्रामिंग करून कोणत्या वेळेला सीनच्या कोणत्या वेळेला कोणती लाईट लागली पाहिजे, कोणती मोटर चालू झाली पाहिजे याचं प्रोग्रामिंग केलं आहे। आणि त्याच्यानंतर ही आमची 14 रत्न आम्ही MDFमध्ये प्रिंट करून त्याचं कलरिंग केलेलं आहे। ही नारदाची विणा, हे शंकरांचा चेहरा, हे असं सगळं बनवलेलं आहे, शंकरांचं त्रिशूळ आणि डमरू। पुढचं आमचं मॉड्यूल आहे हे आम्ही गणपतीच्या मागच्या बाजूला बसवणार आहे। हे असा त्याचा लाईट इफेक्ट येणार आहे। लाईट असल्यामुळे एवढं दिसत नाही, पण ते अंधारात छान दिसेल। आणि त्याच्या पुढचं हे आहे समुद्र मंथन। याच्यात समुद्र मंथनाच्या नेम प्लेटमध्ये अशी लाईट लागणार आहे। याच्या मागच्या बाजूला आम्ही पूर्ण त्याची लाईट फिट केलेली तुम्ही बघू शकता। सो आता हे सगळे मॉड्यूल आम्ही गेल्या 2 महिन्यापासून बनवत आहे, बनवून झालेले आहेत। आता यांचं असेंबली करून फायनल फिनिशिंग करायचं। अजून एक गोष्ट आहे, ते या मोटर सर्किट अजून रेडी नाही आहे। याचं पण एक आर्डिनो बरोबर प्रोग्रामिंग करून, सर्व मोटरचं प्रोग्रामिंग करून मोटरची पण मूवमेंट ऑटोमॅटिकली करणार आहे। आता या पुढचे व्हिडिओ असेंब्लीचे मी अपलोड करेल। सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।